सह्याद्रीच्या डोंगरातून समुद्राच्या लाटांपर्यंत ही फक्त सफर नाही तर आपल्या मातीशी पुन्हा जोडणारी एक भावना आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या या कोकण सफरमध्ये. गावच्या वाटा जिथे प्रत्येक वळणावर निसर्ग सरप्राईज देतो, जिथे माणसं अजूनही मनाने श्रीमंत आहेत, त्या आपल्या स्वर्गाची सफर आता सुरू होते. चला तर मग सुरुवात करू या आपल्या कोकण सफरच्या पहिल्या एपिसोडची. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय पार्टे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला या ब्लॉगचा टायटल बघून समजत असेल की आपण कुठे चाललो आहोत. तर आपण चाललो आहोत कोकणामध्ये. मी दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये 4-5 दिवस गावी जातो, फिरतो वगैरे, मजा मस्ती करतो आम्ही घरी पण. हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि ही आपण एक सिरीज बनवणार आहोत, म्हणजे कोकण सफरची, जी की मी 5 दिवसाचा एकत्र ब्लॉग टाकू शकत नाही. 10 किंवा 15 मिनिटाचा मी ब्लॉग टाकेन आणि तो तुमच्यासमोर मी सादर करेन. आणि नक्कीच तुम्हाला या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, कारण आम्ही पण गावाला जाऊन खूप मजा मस्ती आणि धमाल करतो. ती मी तुम्हाला या ब्लॉगमधून पूर्ण दाखवेन. ही सिरीज पूर्ण बघा. आणि जसं जसं नेक्स्ट टाइम आपण गावाला जात जाऊ तर हीच सिरीज आपण पुढे कंटिन्यू करणार आहेत, कोकण सफर नावाची. चला मग, आता आपल्या बॅग वगैरे तर भरून झालेलं आहे आणि आपण सकाळी 4 वाजता गाडी काढणार आहोत. आपली बाईक आहे. तर बाईकनीच आपण जाणार आहोत गावाला. माझ्यासोबत एक भाऊ पण येणार आहे माझा, तो थोड्या वेळाने येईलच आता. मस्त झोपू, सकाळी उठू 4 वाजता आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन कोकणातले व्हिडिओ देखील पाहायला मिळतील. चलो सुबह निकलते 4 बजे. तर म्हणजे सकाळी 4 वाजलेत आणि आपण आता जायला निघालो आहे. माझ्यासोबत आहे माझा भाऊ रोहित पार्टे आणि आपण आपल्या बाईकसोबत जाणार आहोत, जी की माझी स्वप्न सुंदरी. गेले 8 वर्ष मी याच्यात प्रवास करतोय. आपल्या राईडला सुरुवात करूया आणि त्या दरम्यान जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवत जाईल. चलो लेट्स गो. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. मंडळी, जवळपास आपला 125 किलोमीटर अंतर क्रॉस झालाय 2 तासात. इकडं आपण थांबलोय, सनराईज झालाय, तो बघतोय. मित्रांनो, जवळपास आपण 160 किलोमीटर अंतर पार केले आणि महाडमध्ये येऊन पोहोचलो. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता गंधारपाल लेणी ज्या आहेत त्या दिसतात. गावाला जाताना खूप वेळा मला ह्या लेणी दिसतात, पण कधी मी बघितल्या नव्हत्या जास्त करून. पण आता आपल्याला ड्रोन आहे तर आपण थोडा ड्रोनने दृश्य कॅप्चर करायला बघू आणि तुम्हाला ह्या लेणी मी तुम्हाला ड्रोनच्या सहाय्याने दाखवतो. चलो देखते. मुंबई गोवा महामार्गावरून जाताना सह्याद्रीच्या कुशीत एक डोंगर शांतपणे उभा दिसतो, पण त्या डोंगरात लपलाय हजारो वर्षाचा इतिहास, म्हणजेच महाडजवळील गंधारपाळ लेण्या. आज आपण ज्या ह्या पायऱ्या पाहतोय त्या वाटेने कधी काळी बौद्ध भिक्षू, व्यापारी आणि प्रवासी वर जात असतील, कारण त्या काळी महाड येथे कोकणातील महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. इसवी सन 3ऱ्या ते 5व्या शतकाच्या दरम्यान या लेण्या काळ्या दगडात कोरल्या गेल्या. ना आधुनिक मशीन, ना कोणती मोठी साधनं,
फक्त मेहनत, कला आणि संयम. या लेण्यांचा उपयोग बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आणि प्रवाशांना विश्रांतीसाठी होत असे. इथे विहार आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत आणि प्रत्येक दगडावर त्या काळाचा इतिहास कोरलेला आहे. आजही हजारो वर्षानंतर या लेण्या सह्याद्रीच्या वाऱ्यात तितक्याच भक्कम उभ्या आहेत. तर मंडळी, जवळपास आपण आता आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलोय. माझ्या घरापासून 10 किलोमीटर अंतरावरतीच हा कशेडी घाटाचा जो टनल आहे तो लागतो. पहिला तर आपला घाट लागायचा, वरतून जाण्यासाठी मार्ग होता घाटाचा, जो हा पूर्ण झाडी दिसतो तुम्हाला, ती पूर्ण वरच्या साईडून जायचा, घाटातून रस्ता होता. सो खूप सारा आता ह्या टनल बांधल्यापासून एक 10-15 किलोमीटर वाचतात आमचे आणि आम्ही घरी पण लवकर पोहोचतो. सो आता आपण ह्या टनलमधून जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. आणि जर तुम्ही या टनलमधून गेला असाल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा की कोण कोण तुम्ही या टनलमधून गेलात. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. We'll go. Finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no echoing around these walls. व्हिडिओ मध्ये हा आमच्या गोटी सौद्या. आणि आम्ही येऊन पोचलो मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या आमच्या खेडमधील पोरगर या गावी. Wastelands through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. सो गाइस, फायनली पोहोचलो. फायनली उठा रे. काय झोपले तुम्ही यार? ओ तायडे, उठ. तर मंडळी, आपण सकाळी 8 वाजता आलो, गावाला पोचलो आपल्या. थोडा फ्रेश झालो, म्हणजे झोपलो वगैरे 1 तास. आता उठलो आहे, घरातला गॅस संपला आहे. सो आता जुना गॅस घेऊन जायचा आहे बाईकवरून आणि नवीन सिलेंडर आपला घरी आणायचा आहे. सो चला जाऊ, जरा थोडा फेरफटका मारून येऊ. And we'll grow in number. सो मित्रांनो, भर उन्हात आपण सिलेंडर घेऊन आलो, तेव्हा आपल्याला घरात कुठे जेवण भेटलं आहे. आपण जेवलो वगैरे
तर बघू पुढचा काय प्लॅन आहे ते. बाहेर आमची छोटी मंडळी काय करतात बघू जरा. हे काय आला तुमचा हा मच्छीवर लक्ष ठेवलं आणि मच्छी खायला नको म्हणून बघ. कोण खायला कोण होते मच्छी पण कोंबडे आणि मांजर. कुठे मांजर तुम्ही तर 2 मांजरे आहो. डॉगेश भाईला राखण करा म्हणजे मच्छीची राखण करणार नाही मच्छीची आपली मस्त पैकी. ओ माय गॉड आहे ना करले ट्रिक माहिती आहे का मान पकडली की मग काय करत नाही. तर हे सगळं आमचं चालू राहणार आहे आता ब्लॉग मध्ये मला बघायला भेटेल. बघू आता ऊन खूप आहे थोडा संध्याकाळी फिरायचा प्लॅन करू आपण कुठेतरी. तर आमच्या मंदिराचं काम चालू आहे कलरचा. 15 तारखेला आमचा उत्सव आहे सगळ्यांनी पूजेला या. त्यासाठीच हा मंडप घातला आम्ही वरती. जरा हे झालं आमंत्रण द्या 15 तारखेला भंडाराला. ए भाई तुझ्या घरात आहे. पप्पा तिकडे अध्यक्ष मंडळाचे तिकडे आमंत्रण दे. काय बोलत आहेस सांग. 15 मेला साई भंडारा उत्सव आहे. सर्वांनी हजर राहायचे उपस्थित राहायचे. त्यासाठी आपल्या मंदिराचं काम चालू आहे. मंडप पण घातलाय लग्नाला डायरेक्ट सेटअप. तर मित्रांनो संध्याकाळच्या वाजलेत 5. झोपायचा प्रयत्न केला खूप काय झोप येत नव्हती आम्हाला. घरात असं वाटतंय ओव्हनमध्ये बसवलंय आम्हाला. कुत्र्यासारखं गरम वाटतंय. स्वतः आम्ही सगळे गँग घेऊन चाललोय नदीवरती आंघोळीला. तर चलो अब्बी आणि आमची गँग. काय आहे चंद्र आहे आलूचा झाड आळूचं झाड कच्चे आहे कधी. टाटा ते काय करे ना. केवढा मम्मा मी आता मज्जा करायला. अरे बापरे आनंद बघ आनंद. अरे बापरे आनंद बघ. आनंद झाला त्याला नदी दिसले पाणी दिसला. गँग आली. आता हा आपा भाई तयारी बघ चप्पल वगैरे काढू भाई. पहिला मला जायचं तुम्ही मारा तिकडे. तुम्हाला काय करायचं तर करा. मी चाललोय भाई मी चाललोय. जा तू येऊन. तिकडे खोल लावलं तिकडे खोल नाही. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go. तर आपलं मस्तपैकी एकदम चिल्ड वातावरण झालेलं आहे नदीमध्ये. घरी जाऊन अजून चिल्ड करायचंय. फुल स्प्राईट आणि मॅगी कोण बनवणार. शेतानी मी 10 लिटरची बॉटल आहे स्प्राईटची. त्या खानदानाला पाजणार आहे. Through the wastelands, through the highways, and on we'll go. शेफ रोहित पार्टे यांच्यातर्फे आपल्याला मॅगी भेटणार आहे आज. मसालेदार. किती जणांची गाव जेवण आहे. गाव जेवण आहे गाव जेवण. रोहित पार्टे यांच्याकडून गाव जेवण आहे आपल्याला. अशा प्रकारे आपली मॅगी झालेली आहे. हे बघा चमच्याने आणलाय. खायापुरतं आले. बनवायला कोण नव्हतं इथं. खायापुरतं आले मी होती. खायापुरतं आले फक्त मला पकडायला नाही काहीतरी. मी आणि रोहितनी म्हणली मॅगी. बाकी हे सगळे खायापुरतं आले होते इथे. पण हा तर पहिला आहे खादाड. हे डोमश्या खाऊ दे रे मला खाऊ दे. खा तू खा. नाही माझं. काय बनणार?
सवय आहे मला. बस दे मला. सावकाश बेटा, दोघे सावकाश बहिणी गरम बहिणी आहे. गेले. हे कशी माहिती कशी आहे? सुंदर एकदम. सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे आणि खायला गरम आहे. एक नंबर. छान. मला पिऊन तो. मॅगी नंतर आता स्प्राईट वरती आम्ही ताव मारताना लिंबू मीठ आणि स्प्राईटचा दणका त्याचा. बघ म्हणून आपला बडका देगी मिरच की देगी मिरच. ही मिरची पण टाकण्याची वरून अशी फिरव मिरची अशी एक नंबर लागला खतरनाक. आणि बाबूला देऊ नुसत्या जुलाब हे रसच नाही रे त्याच्यात. टाक टाक बस झाला टाक काय करता? आता होता पाठी गेला दणको गेला. मम्मीला पण दणको यायच्या, आईशीला पण दणको सांग. झाले या. हा, देता येत ते लोकं, देता येतात. 1 2 3 4 5 6 7 गेला सगळा माझ्या. बस बस. चल 20 रुपये काढा पटापट पटापट. 20 रुपये काढा चला. स्प्राईट शॉट. दादाला दे जरा. तुला दे दादा. हा, एक नंबर. आपण मी देते तर. कडक शॉट. तर असा होता आमचा आजचा कोकण सफरचा पहिला एपिसोड. आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत दापोलीमधल्या फेमस केशवराज टेम्पलला. त्यानंतर कड्यावरचं गणपतीचं दर्शन घेऊन आणि शेवटी फुल चिल आणि मस्ती करणार मराठा दरबार रिसॉर्टमध्ये. सो भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.